Welcome students to this session. So we will solve some question regarding with modulus function and greatest integer function. So open your entrance book or I will write questions on board. See properly. Conceptual knowledge is always better, but application is important for entrance, right? So question number 26 from your book. See properly. F of x is given 2 into mod x plus 3x. Okay, you have to find f of 2. x ची व्हॅल्यू आपल्याला 2 पुट करायची. ठीक आहे, त्यात तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय असणार आहे, मॉड ऑफ एक्स चा कन्सेप्ट आहे. सपोज y इक्वल टू मॉड ऑफ एक्स असेल तर त्याला आपण लिहिताना कसं लिहितो, y इक्वल टू एक असतो तुमचा x, दुसरा असतो तुमचा मायनस एक्स, असं त्याला तुम्ही कर्ली ब्रॅकेट ड्रॉ करू शकता. राईट, सो x and मायनस एक्स. एक्स कधी असतो, वेन x इज पॉझिटिव्ह. मायनस एक्स कधी असणार आहे, वेन एक्स इज निगेटिव्ह. राईट, याला मुद्दाम परत वेळा त्याच्या गोष्टी तुम्हाला रिपीट करत असतो. त्या गोष्टी तुम्हाला 100% डोक्यात फिक्सच बसल्या पाहिजेत. जेव्हा एक्स तुमचा पॉझिटिव्ह असेल, म्हणजे एक्स जेव्हा तुम्ही 0 to इन्फिनिटी टाकताय तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली आन्सर पॉझिटिव्हच मिळणार आहे, त्यात काहीच दुसरे चेंजेस नाहीयेत. क्लिअर सगळ्यांना? जेव्हा तुम्ही आन्सर असं पॉझिटिव्ह मार्क करताय तेव्हा तुम्हाला ग्राफ कसा मिळतो, हा राईट साईडला मिळणार आहे. याचं इक्वेशन आहे तुमचं y इक्वल टू एक्स, म्हणजे वेन एक्स इज ग्रेटर दॅन 0 y इक्वल टू एक्स मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही x लेस दॅन 0 पुट कराल, 0 to मायनस इन्फिनिटी, ऍट दॅट टाइम वी विल गेट आन्सर y इक्वल टू मायनस एक्स. ओके, दिस इक्वेशन इज y इक्वल टू मायनस एक्स. हा पार्ट आपण बऱ्याचदा बघितलेला आहे. आता जेव्हा तुम्ही या एफ ऑफ एक्स ला लिहिणार आहात, एफ ऑफ एक्स, ओके, हे जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा पहिला तुमचा येणार 2 इंटू या मॉड एक्सच्या ठिकाणी मला एक्स ठेवावं लागेल आणि प्लस 3x वेन एक्स इज ग्रेटर दॅन 0. आणि जेव्हा एक्स तुमचा लेस दॅन 0 असेल तेव्हा 2 इंटू मॉड एक्स ला मी मायनस एक्स टाकणार, 3x ला मी ऍज इट इज ठेवणार. क्लिअर कट? म्हणजे मला आता एफ ऑफ एक्स किती मिळालाय, फर्स्ट व्हॅल्यू मिळाली मला 5x आणि सेकंड व्हॅल्यू मला मिळाली आहे 3x मायनस 2x, दॅट इज 3x. असे तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील when x is positive and when x is negative. राईट, हा झाला तुमचा बेसिक कन्सेप्ट. नाउ फॉर क्वेश्चन नंबर 26 आपल्याला पाहिजे एफ ऑफ 2. म्हणजे आपण पुट काय करणार, पुट x इक्वल टू मला 2 पुट करायचंय. मग 2 पुट कुठे करणार तुम्ही, ऑब्व्हियसली x ग्रेटर दॅन 0 मध्ये पुट करणार. एफ ऑफ एक्स तुमच्याकडे किती आहे, 5x आहे. मग 5 into 2 and that is equal to 10. याच्यात तुम्ही पुट करणार x is equal to 2. या इंटरव्हल मध्ये x equal to 2 येत नाही. x is positive and x is negative. See properly what we are doing. And similarly for question number 27 we want f of minus 5. म्हणजे आपल्याला x equal to minus 5 पुट करायचं आहे. 26 and 27 f of 2 and f of minus 5 is asked. For x equal to minus 5 we will get f of x is 3x where x is less than 0. So put x is equal to minus 5 and we will get answer minus 15. नीट बघून घ्या. आता मला सांगा याच्यात कुठं गडबडलंय. इथे कॅल्क्युलेशन तुमचं चुकलंय. 3x आणि मायनस 2x, 3x मायनस 2x हा x यायला पाहिजे, इथं x यायला पाहिजे. याचा आन्सर फक्त तुमचा येणार आहे -5. f of x, x is equal to -5. This answer we will get for 27. जिथं मॉड x असेल तिथं तुमचे दोन इक्वेशन्स तयार होतात आणि मग जो व्हॅल्यू पुट करायचा आहे त्याचा रिजन तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागेल. And there, according to that, we have to select function. Mod x is combination of two functions, y equal to x and y equal to minus x. In modulus of x, domain is R and range is 0 to infinity. Range is always positive. We will not get negative value for any value of x, right? Y is always positive. So range is 0 to infinity. It is 27 and
6. क्लियर concept? मानसी, प्रज्वल, साहिल, ऋतुजा. Yes, sir. Okay, let's move to the next question. Question number 28. So question number 28, greatest integer function, just we have seen. So f of x is equal to 4 into bracket x minus 3, right? And we want f of 7.2 and we want f of 0.5 and we want f of minus 5/2. काय का अजून खाली काहीतरी दिसतंय. We want f of 2 pi. पुढे नंतर वेगळे. Okay, so 28 to 31. For 4 questions, we are having similar function. So let's start. We are having f of x is equal to 4 into bracket x minus 3. Okay. आता ब्रॅकेट x चे व्हॅल्यूज आपण बघितलेत, काय काय घ्यायचे, कधी कुठली कुठली व्हॅल्यू येते, मग त्या त्या व्हॅल्यूज टाकून बघा. तो पहिलं काय करायचंय मला. So first one 28. Okay. So put x is equal to 7.2. So what we will get? F of x or f of 7.2. You can write here. So f of 7.2 that is equal to 4 into bracket 7.2 minus 3. So what we will get? 4 into. आता 7.2 चा ब्रॅकेटचा आन्सर काय येणार? 7.2 x ऍक्सिस वरती कुठे येतो बघा, लोकेट करा आणि त्याच्या लेफ्ट साइडचा ग्रेटेस्ट इंटिजर घ्यायचा आहे. ऑब्विसली तो तुमचा असणार आहे 7. 4 minus 7 into 3, 28 minus 3 that is equal to 25. See properly what we have done. So bracket 7.2 ही व्हॅल्यू आपण इथं पुट केलेली आहे. Ask me if anyone having doubt. Similarly 21 try to solve, then 30 and then 31. So for 29 put x is equal to 0.5. What we will get? F of 0.5 is equal to 4 into bracket 0.5 minus 3. So 4 into minus 3. So 0.5 चा काय आन्सर येणार आहे? मगाशी आपण ग्राफ काढलेला होता. x ऍक्सिस वरती 0 पॉइंट लोकेट करा आणि त्याच्या लेफ्ट साइडचा ग्रेटेस्ट इंटिजर कुठला आहे, तो तुमचा 0 असणार आहे, राईट. So 0 minus 3, answer is minus 3. तुम्ही हे सोडे लिहू शकता. Clear concept? Next, f of minus 5/2. तर minus 5/2 म्हणजे किती असणार आहे? minus 2.5, right? We have to put x is equal to minus 2.5. F of minus 5/2 is equal to 4 into minus 5/2 minus 3. So 4 into what you are getting? Minus 5/2 is minus 2.5. So on x-axis locate minus 2.5. So minus 2.5 कुठे येणार आहे? minus 2 आणि minus 3 च्या मध्ये येणार. मग त्याच्या लेफ्ट साइडचा इंटिजर कुठला असणार आहे, तर तो असणार आहे -3, राईट. तुम्हाला एक्स ऍक्सिस ड्रॉ करावा लागेल किंवा मगाशी आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तो एक्स ची व्हॅल्यू लोकेट करा आणि त्याच्या लेफ्ट साइडचा तुम्हाला इंटिजर घ्यायचा आहे. दॅट्स इट. फार त्यात काय डोकं लावायचं नाहीये. So we will get -12 -3 and that is equal to -15. कुठले कुठले ऑप्शन येतात बघत राहा. मी काय ऑप्शन काय खाली बघत नाहीये. मे बी कुठला कुठला आन्सर असेलच तर. Right, and 31 what we are having? F of 2 pi. So see this f of 2 pi. 2 pi ला काय करणार आहे बघा, आपल्याला काय पुट करायचं आहे? Put x is equal to 2 pi. म्हणजे f of 2 pi is equal to 4 into 2 pi minus 3. 4 into what we are getting? So 2 pi ची व्हॅल्यू बघा, मग 2 into
3.14 something. So this value you will get 6.28 something, right? म्हणजे तुम्ही 6.28 टाकणार आहात तर त्याला लेफ्ट साइडचा इंटिजर काय असणार तुमचा 6 असणार आहे, राइट? So answer is 21. क्लियर का बघा? काय डाऊट असेल तर विचारा पटकन मला, अदरवाइज वी विल मूव फर्दर. एनी डाउट? विनीत, विशाखा, पार्थ, साहिल? नो सर. इंटिजर फंक्शन त्याच्या खालचे क्वेश्चन तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्ये दिसतील. कर्ली ब्रॅकेट आहे दॅट इज फ्रॅक्शन फंक्शन. त्याला आपण पुढे बघूयात. ओके, तर तो पार्ट आपण कंप्लीट करून घेऊयात. चलो, नेक्स्ट पार्ट इज फ्रॅक्शन फंक्शन. ओके, symbol is y equal to curly bracket x. जसं मग अशी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन होता म्हणजे तुमचं y चा आन्सर हे कंपल्सरी इंटिजर होतं. आता इथं तुमच्याकडे फ्रॅक्शन फंक्शन नाव दिलेलं आहे. व्हॉट मीन्स y चा आन्सर हे कंपल्सरी फ्रॅक्शन राहणार, इंटिजर आन्सर येणार नाही. 0 येतो पण बाकी कुठला इंटिजर येणार नाही. त्याचं मिनिंग काय काय बघा, तुम्हाला इथे मी टाकतो x and y. x equal to 0, उलटा घेऊया या साईडला, y. So x0 y0 x1 2 3 4 या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. 0 म्हणजे 0 आहे. 0 म्हणजे काय असतो 0.0. 1 म्हणजे काय असतो 1.0 म्हणजे त्यात फ्रॅक्शन तुमचा 0 असतो. 2 म्हणजे काय असतो 2.0. प्रत्येकामध्ये तुम्हाला फ्रॅक्शन घ्यायचंय, फ्रॅक्शनची व्हॅल्यू घ्यायची. हे तुमचे असे पॉइंट सगळे मिळत जातील तुम्हाला. क्लिअर का बघा? मगाशी आपण सगळ्यांमधनं इंटिजर्स काढत होतो, आता सगळ्यांमधनं तुम्हाला फ्रॅक्शन घेत जायचे, फ्रॅक्शन व्हॅल्यूज. झिरो 1 2 3 4 1 2 3 4 सिमिलरली 1 2 3 4. ठीक आहे. आता यात काय काय मिळणार आहे बघा. 0 ला आन्सर 0 आहे, 1 ला आन्सर तुमचं 0 आहे, 2 ला आन्सर 0 आहे, 3 ला आन्सर 0, 4 आन्सर 0. हे पॉइंट्स आपण प्लॉट केले, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. यातनं आपला ग्राफ जाणार आहे. नाउ नेक्स्ट इफ वी मूव फॉर द फ्रॅक्शनल पार्ट. फ्रॅक्शन पार्ट कडे चला. एक्स अँड वाय. सपोज 0.2 आन्सर इज 0.2. फ्रॅक्शन पार्ट तुम्हाला घ्यायचा आहे 0.5 0.5 0.8 0.8. जसं तुम्ही 1.2 केला तर यातनं फक्त फ्रॅक्शनल घ्यायचे म्हणजे y मिळणार 0.2. 1.5 ला गेला त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.5. 2.2 ला गेला तर 0.2. 2.9 ला गेला तर 0.9 मिळणार आहे. प्रत्येकाने तुम्हाला फ्रॅक्शनल पार्ट घेत जायचे. आता हे सगळे पॉइंट्स प्लॉट करा. कुठे कुठे येतात बघा. आता इथं 0.1 ला आन्सर काय येणार आहे 0.1, 0.2 ला 0.2, 0.3 ला 0.3, 0.4 0.4 असं 0.9 ला 9 पर्यंत जाणार हे आन्सर. पण 1 ला आन्सर 1 नाहीये, 1 ला आन्सर 1 नाहीये. 1 ला आन्सर फॉर एक्स इज इक्वल टू 1, वाय इज नॉट इक्वल टू 1. इथं सर्कल ड्रॉ करावं लागेल. इथून तुम्हाला यावं लागेल खाली. 1 ला आन्सर आहे तुमचं 0, राईट? मग आता हे सगळे पॉइंट जॉईन करा. हे सगळे तुमचे ग्राफचा पार्ट आहे. पॉइंट जेव्हा तुम्ही जॉईन कराल स्ट्रेट लाईन तेव्हा तुम्हाला तो ग्राफ मिळेल. क्लिअर आहे का बघा?
ही अशी एक स्लॅन्ट लाईन तयार झाली आहे. आता 1.2 सिमिलर पार्ट 1.2 ला आन्सर किती आहे 0.2, 1.5 ला 0.5, 1.8 ला 0.8 किंवा 1.9 ला 0.9 असे पॉइंट तुम्हाला मिळतील. पण 2 ला आन्सर 1 नाहीये, मग इथे परत सर्कल मारावं लागेल. 2 ला आन्सर तुमचं 0 आहे. म्हणजे तुम्ही डॉटेड परत खाली आलो, डॉट ते काय काढलंच पाहिजे असं काय नाहीये, ते समजावून आपण काढतोय. परत हे सगळे पॉइंट जॉईन करा, परत असा पॉइंट तुम्हाला येणार सगळा. हे सगळे पॉइंट जॉईन केल्यानंतर मग इथं सगळ्या इंटिजरच्या ठिकाणी सर्कल येणार या लाईन मध्ये, आणि हे असे पॉइंट तुम्हाला मिळत जातील. क्लिअर आहेत का बघा, सगळीकडे तुम्हाला मिळणार आहे सेम टाईप सर्कल सर्कल, ह्याच्यावरती सर्कल, ह्याच्यावरती सर्कल, आणि तुम्हाला क्रॉस लाईन्स जॉईन करायचे. क्लिअर का बघा सगळ्यांना. हे डॉटेड लाईन काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात. दॅट इज नॉट पार्ट ऑफ ग्राफ. तो फक्त खाली पॉइंट कुठला आहे तो दिसण्यासाठी मी डॉटेड लाईन्स काढतोय. तसंच हॉरिझॉन्टल लाईन्सवर तुम्ही डॉटेड लाईन काढू शकता. ही जी सगळी लाईन आहे हॉरिझॉन्टल, या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे y इक्वल टू 1. क्लिअर आहे का बघा. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, मग तुम्ही कुठेही ड्रॉ करा, ही लाईन या साईडला वाढत जाणार किंवा ही लाईन या साईडला वाढत जाईल. ती डॉटेड लाईन आहे ऍक्च्युली. त्या लाईनचं इक्वेशन तुमचं y इक्वल टू 1 पॅरलल टू, तो काय ग्राफचा पार्ट नाहीये, जस्ट अंडरस्टँडिंग पार्ट. जो रेड कलर मध्ये आहे तो तुमचा ग्राफचा पार्ट आहे. मग त्या सगळ्या गोष्टी बघा, मायनसला सुद्धा सेमच व्हॅल्यूज होत्या. म्हणजे तुम्ही पुट केलं -1.2 तर 0.2 घ्यायचा आहे. सॉरी 0. याला घ्यावा लागतो 8. मायनस मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, नीट समजून घ्या. वरती काढतो मी, म्हणजे मग सर्कल्स एक्स आणि वाय आता निगेटिव्ह. जेव्हा तुम्ही 0.2 टाकता मायनस मध्ये, 0.2 म्हणजे इथली व्हॅल्यू झाली -0.2, त्याला आन्सर तुम्हाला एकदम वरती गेले, म्हणजे त्याचा आन्सर असतो तुमचं 0.8. जेव्हा तुम्ही -0.3 ला जाता तेव्हा तुम्हाला मिळतो 0.7. -0.8 ला जाता तेव्हा वाय तुम्हाला मिळतो 0.2. -1.3 ला जेव्हा तुम्ही येता तेव्हा इकडे आन्सर येतो तुमचं 0.7. -2.6 ला असा तेव्हा या साईडला आन्सर येतं 0.4. तसे पॉइंट्स आपण प्लॉट केलेले आहेत, आणि अकॉर्डिंग टू दॅट वी गॉट अवर आन्सर. नाउ मेजर पार्ट वी हॅव टू यूज these individual equations, की त्यातले इंडिव्हिज्युअल इक्वेशन तुमचे काय काय असतील. राईट, सी ड्रॉ करा आधी, गडबड करायला नको, मग ते पुढच्या गोष्टी समजत राहतील. पॉइंट्स प्रॉपर प्लॉट करा, करस्पॉन्डिंग पॉइंट्स. मी नुसतं लिहिले म्हणून ते बघून ड्रॉ करू नका. पॉइंट्स प्लॉट करा एक एक, मग ते जॉईन करा, मग तुम्हाला ते सगळे ग्राफ क्रिएट मिळतो का बघा. जसं लास्ट टाइमच्या ग्राफ मध्ये y इक्वल टू ब्रॅकेट x मध्ये आपण सगळे जे स्टेप फंक्शन होते ते सगळ्यांचे आपण इक्वेशन्स काढले होते. y इक्वल टू 0, y इक्वल टू 1, y इक्वल टू 2, y इक्वल टू 3, y इक्वल टू -1, y इक्वल टू -2. तसे वेगवेगळ्या लाईन्स आहेत, वेगवेगळ्या लाईनचे छोटे छोटे पार्ट आहेत. त्या प्रत्येक लाईनचं इक्वेशन काय काय असेल. ही जी पहिली लाईन आहे त्याचं इक्वेशन आहे y इक्वल टू x. आता तुमचा फिक्सच आहे, राईट. पुढचे इक्वेशन काय असणार आहे तुमचा y इक्वल टू x मायनस 1. हे इक्वेशन आहे y इक्वल टू x मायनस 2. हा इक्वेशन आहे y इक्वल टू x मायनस 3. युजिंग 2 पॉइंट फॉर्म यू कॅन फाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. कुठले 2 पॉइंट सिलेक्ट करा, 2 पॉइंट फॉर्म यूज करा, स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला लाईनचे इक्वेशन्स मिळतील, राईट. हा इक्वेशन आहे y इक्वल टू x प्लस 1, y इक्वल टू x प्लस 2, y इक्वल टू x प्लस 3. These are individual equations. राईट. आता या क्वेश्चन मध्ये डोमेन तुमचा काय आला सांगा मला पटकन. चला, डोमेन किती येणार आहे, रेंज किती येणार आहे. डोमेन इज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. यू कॅन टेक
एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. देर इज नो रेस्ट्रिक्शन. रेस्ट्रिक्शन कधी येतात जेव्हा एक्स ला तुम्हाला आन्सर इन्फिनिटी मिळणार आहे. मग इन्फिनिटी कधी आन्सर मिळतं जेव्हा आपल्या डिनॉमिनेटरला 0 येतो किंवा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर दॅट इज नॉट पॉसिबल. अदरवाइज ऑल अदर व्हॅल्यूज आर पॉसिबल. सो एक्स इज आर वी कॅन पुट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. आणि वाय किती येणार आहे? वाय बघा, वाय हा तुमचा 0 पासून स्टार्ट होतोय आणि तो 0.9 पर्यंत जातोय किंवा 0.99999 पर्यंत तो पोहोचतच नाहीये. 1 ला सगळीकडे तुम्हाला सर्कल दिसतोय. तो रेंज किती येणार आहे? y belongs to starting from 0 end with 1. 0 is included, 1 is not included. Semi closed interval, right? याला मगासारखं आपण इंटरव्हल्स पॅटर्न्स मध्ये डिवाइड करू शकतो. इंटरव्हल्स आता मी लिहिले तसंच अँड इक्वेशन. x is in between 0 to 1. x हा 0 to 1 च्या मध्ये असेल तर लाईनचं इक्वेशन काय आहे? y equal to x. If x is in between 1 to 2, 1 to 2 ला काय तुमचं आन्सर? 1 to 2 च्या मध्ये असेल तर इक्वेशन किती आहे? y equal to x minus 1. तर 2 to 3 असेल तुमचा x. x is in between 2 to 3, so y equal to x minus 2. Similarly for negative part, x is in between, negative part is -1 to 0. Right? X is in between -1 to 0, so y equal to x plus 1. Right? X is in between -2 to -1, y is equal to x plus 2. याचा शॉर्टकट कसं लक्षात ठेवणार? इथं जो काय लेफ्ट साइडला व्हॅल्यू आहे तो x च्या पुढे तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे. लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असेल ती x मधून सबट्रॅक्ट करा. लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असेल त्याला x मधून सबट्रॅक्ट करा. x minus -2 is x plus 2. It is process how to remind easily that particular equations. बघा मी एकदम तुम्हाला सिंपल वेनी सांगायचा ट्राय केलेला आहे. याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? ज्या इंटरव्हल मधला व्हॅल्यू दिलेली असेल x तर त्याच्या लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे, लेफ्ट साइडचा जो इंटिजर असेल त्याला x मधनं मायनस करा. त्यातनं तुम्हाला फ्रॅक्शनचा आन्सर मिळणार आहे. क्लिअर आहे का? बघा कुठलाही तुमचा x असेल त्याच्या लेफ्ट साइडचा जो इंटिजर आहे जो तुम्ही ग्रेटेस्ट इंटिजर म्हणून घेता त्या नंबरला x मधून सबट्रॅक्ट करा. You will get exact value of y. Okay, so let's solve questions from your book. Question number 32 we have to solve. We will move to the next page. See question number 32 from your entrance book. 32 I think तिथं आहे. 33 आहे सेम पार्ट, हा पण सेमच दिसतोय. 32 to 35. Okay, so y equal to 2 into curly bracket x plus 5x. Okay, and we want f of -1, then we want f of 1 by 4, then we want f of 1 minus 1.2, and we want f of -6. These 4 questions we have to solve. See properly. First we will solve regular y equal to curly bracket x plus 5x. Okay, so if we go for question number 32, then put x is equal to -1 first. So y equal to what we are getting? y लिहिलाय चुकून मी, तिथे f of x आहे, मला y लिहायची सवय आहे. y equal to 2 into curly bracket -1 and plus 5 into -1. x च्या ठिकाणी -1 पुट केले आपण. ओके, आता -1 ला काय आन्सर येणार? -1 जर इंटिजर पुट केला तर फ्रॅक्शन पार्ट त्याचा 0 असतो, तो आपल्याला माहिती आहे. -1.0 तो तुमचा येणार 2 into 0 and it is -5. So answer is 0 minus 5 is equal to -5. Very easy. For fraction integer value of x is there, then we have fractional part is compulsory 0.
So complete remaining 2 questions. Okay. Now next one, 33. We have to put x is equal to 1.4. 1.4 means 0.25. y म्हणजेच f of x. So तो किती मिळणार आहे? 2 into curly bracket that is 1/4 and plus 5 into 1/4. Okay. So 2 into प्लस तुमचा 5/4 आहेच आहे किंवा 5 into 0.25. what कर्ली ब्रॅकेट 1.4 किती मिळणार किंवा कर्ली ब्रॅकेट 0.25 असं म्हणा तुम्ही. 0.25 इथे लिहितो 0.25. इट इज बेटर फॉर अंडरस्टँड. 0.25. मग 0.25 चा फ्रॅक्शनल पार्ट बघा तो तुमचा किती असणार आहे 0.25 चे 0.25 राईट. आता याला सॉल्व्ह करा किती येते बघा. सॉल्व्ह केल्यानंतर मी आन्सर कंप्लीट करा. क्लियर आहे का. किती आला मग तुमचा आन्सर पटकन सांगा मला. तो 0.5 प्लस 5/4 किती आहे तर 5 ने 0.25 ला मल्टिप्लाय करा. त्यात पण ते तुम्हाला समजेल. ऑब्विसली 1.25 असं काहीतरी आन्सर मिळेल तुम्हाला. म्हणजे इथं किती मिळालं 1.75. 30 ला आय थिंक 1.75 आन्सर आपल्याला मिळालं पाहिजे. ओके. 34 we have to put x is equal to minus 1.2. So y is equal to 2 into curly bracket minus 1.2 plus 5 into minus 1.2. So 2 into किती येतोय बघा. या तुमचा येणार आहे -6.0 म्हणजे -6. -1.2 चा कर्ली ब्रॅकेट किती येणार आपलं आधीच ठरले -1.2. -1.2 आहे निगेटिव्ह मध्ये 0.2 असेल तर कर्ली ब्रॅकेटचा आन्सर असतं 0.8. तो आपण बघितला होता पार्ट राईट मायनस मध्ये. किंवा आपण काय करतो हा व्हॅल्यू तुमचा कुठल्या कुठे येणार आहे हा तुमचा इन बिटवीन असणार आहे -2 to -1. ठीक आहे. हा तुमचा इन बिटवीन असेल -2 to -1. मग याला y ची व्हॅल्यू पण काय घेतो y इक्वल टू x मायनस लेफ्ट साइडची व्हॅल्यू -2 घेतो. म्हणजे y मिळतो आपल्याला x प्लस 2. मग इथं x ची व्हॅल्यू टाका तुमची -1.2 मग +2 करा. यातनं तुम्हाला मिळणार आहे 0.8. एवढं सगळं हे ऑफिशियली झालं. अल्जेब्रिकली हे मी तुम्हाला शॉर्टकट सांगितला होता. लेफ्ट साइडला निगेटिव्ह असेल तर त्या फ्रॅक्शन पार्ट घ्यायचा आणि त्याला 1 मधून मायनस करायचं राईट. हे झालं तुमचं प्रॉपर अल्जेब्रा वाईज. -2 to -1 x असेल तो जो इंटरवल दिला असेल -2 to -1 त्याचा जो y ची व्हॅल्यू काय घेतो आपण x मायनस -2. मग आपण बघितलं की तो x प्लस 2 असतो. मग तिथे x पुट करा -1.2 -1.1 -1.2 -1.5 -1.999 इथपर्यंत सगळ्यांसाठी तुम्हाला हाच लाईन यूज करावा लागतो. y इक्वल टू x प्लस 2 दॅट इज तो स्लोप लाईन होता तो. मग त्याला सॉल्व्ह करा किती येते बघा. This we are getting 1.6 minus 6 and by solving this you will get answer to see properly. So 4.4 minus fraction proper करा 1.6 minus 6. You have to subtract 1.6 from the 6 and you have to give negative value. Okay. Now according to that you can solve next question that is 35. 35 is very easy. Integer number is there so fraction part is 0 so same as 32. 35 आणि 32 सेम असणार आहे because fraction part चा तुमचा आन्सर 0 आहे. फक्त जो काय तुमचा -5 into 6 आन्सर इज -30. 35 चा आन्सर असणार आहे -30.
Okay, let's solve some more questions depends on these two functions. Okay, हे बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील क्वेश्चन्स. आता थोडेसे क्रिटिकल क्वेश्चन सॉल्व करूया फ्रॉम युअर क्वेश्चन नंबर 49. 10 मिनिट्स राहिलेत, पटापट बघा आता सगळ्या गोष्टी. बाकीच्या गोष्टी आज तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतील. 49 काय सांगितले आपल्याला, 2 into bracket 2x minus 5 minus 1 equal to x and find value of x. 2 into bracket 2x minus 5 minus 1 is equal to 1. त्याला सॉल्व करूया आपण याला रेग्युलर वेनी. रेग्युलर वेनी सॉल्व कसं होणार, 2 into bracket 2x minus 5 कर्ली ब्रॅकेट आहे हा, सॉरी क्लोज ब्रॅकेट दिले आपल्याला तो. आता याला रेग्युलरली सॉल्व करा. मग 2x minus 5 या 1 ला जाऊ देत राईट साइडला. 7 plus 1 is 8. ओके, 2x minus 5 2 नी राईट साइडला डिवाइड करा. We will get answer 4. क्लिअर आहे का बघा तुम्हाला. व्हॉट वी कॅन डू, आता ब्रॅकेटचा आन्सर 4 कधी येणार, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन कुठल्या इंटरवल साठी y तुम्हाला 4 मिळतो, व्हेन x इज इन बिटवीन काय मिळणार सांगा मला, की ज्याच्यात तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार आहे 4. y ची व्हॅल्यू तुम्हाला 4 कधी मिळते, व्हेन तुमचा x इज इन बिटवीन असतो 4 to 5. 4 to 5 जर तुम्ही नंबर घेतला तर त्याचा तुमच्या ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू असते 4. त्याला इक्वल टू घेतलं तरी चालेल, 4 चा आन्सर 4च असतो. मग इथे तुम्हाला काय घ्यावं लागेल, आता x च्या ठिकाणी 2x minus 5 आहे. 2x minus 5 should be in between 4 to 5. 4 is included and 5 is not included, right? सो हा पॅटर्न तुम्हाला बघावा लागेल कसा केलेला आहे. बघा इथे आपण हा पॅटर्न यूज केलाय. इंटरवल हा मी तुम्हाला लिहून दिला होता, हा तुमचा इंटरवल आहे आणि हे तुमचं इक्वेशन आहे. x इज इन बिटवीन 4 to 5. लेफ्ट साइडला ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला इक्वल टू साइन देऊन ठेवा मगाच्या ग्राफच्या वेळेला. मग हा तुम्हाला इथे कन्सेप्ट मिळेल. आता याला रेग्युलरली सॉल्व करा आणि काय ते आन्सर ते बघा. दोघांना वेगळं वेगळं सॉल्व करू शकता किंवा ऍट अ टाइम सॉल्व करू शकता. त्याला सॉल्व कसं करणार, हा -5 आहे, राईटला जाणार +5 आणि याला इकडे पण पाठवा म्हणजे +5 येणार, किंवा सगळीकडेच 5 ऍड करा असं म्हणलं तरी पण चालेल. इथे मिळणार 4 + 5 9. हा राहिला तुमचा 2x आणि हा 5 गेला राईट साइडला, 5 + 5 10. असं तुम्हाला इंटरवल मिळेल. राईट, -5 राईटला पण गेला आणि लेफ्टला गेला तर तो +5 तयार होणार. आता सिमिलरली या 2 नी इकडे पण डिवाइड करा राईट साइडला आणि या साइडला पण डिवाइड करा 2 नी. सेम कन्सेप्ट. व्हॉट वी आर गेटिंग, सो x इज इन बिटवीन 9/2 and 5. क्लिअर आहे का बघा कन्सेप्ट, काय काय केलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स परफेक्ट करा, तुम्हाला ते आन्सर पर्यंत पोहोचता येईल. 49 चे ऑप्शन्स बघायला पण काय काय दिसत आहेत. ठीक आहे, तुम्ही 9.2 ला काय लिहू शकता, 4.5 x and 5. So finally x is in between 4.5 to 5. 4 is not including, but left side ला तुमचा including आहे equal to sign, so it is close bracket. Close bracket 4.5 to 5. It is your answer. बघून घ्या नीट. नवीन पार्ट आपण शिकतोय तो लगेचच पटापट सॉल्व्ह होईल असं काय नाहीये, पण याला तुम्हाला सेम कन्सेप्ट डेली 2-3 दिवस तुम्हाला बघावे लागेल की नक्की तो इंटरवल कसा कसा आहे, मग त्या कुठल्या इंटरवलला त्याचा इक्वेशनचा आन्सर काय आहे ते आपण इथे यूज करतोय, ग्राफ त्याचा कसा आहे. मग तुम्हाला हे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. म्हणजे 49 पासून आय थिंक 59 पर्यंत हे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत 49 to 59, these are very very important questions एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून. इथे या ऍप्लिकेशनचं प्रॉपर युटिलायझेशन तिथे तुम्हाला बघायला मिळेल. क्लियर आहे का बघा. क्लियर. So next question, question number 50. See question number 50. -2, it is bracket x and less than 7, then x is equal to what? So bracket x is in between -2 to 7. What we are having? Bracket x is in between -2 to
7 एक्स ची व्हॅल्यू काय असेल. आता ब्रॅकेट एक्स चा आन्सर -2 आणि 7 च्या मध्ये आलं पाहिजे. -2 नकोय आपल्याला. क्लिअर आहे का बघा. मगाचे तुम्हाला इंटरवल चेक करायचे, त्याचे इक्वेशन चेक करायचे. जेव्हा तुमचा एक्स हा इन बिटवीन असतो 0 to 1 तेव्हा इक्वेशन काय होतं तुमचा y = 0. हा तुमचा इन बिटवीन असेल 2 to 3 याचा आन्सर असेल तुमचं y = 2. राईट. y म्हणजेच ब्रॅकेट एक्स. ब्रॅकेट एक्स तुमचा -2 पेक्षा मोठा पाहिजे. ठीक आहे. ब्रॅकेट एक्स तुम्हाला काय काय चालणार आहे त्याचा आधी आपण लिहून घेऊयात. पॉसिबिलिटीज. ब्रॅकेट एक्स काय काय चालेल. -2 ला इक्वल टू साइन नाहीये आणि -1 चालेल आपल्याला, 0 चालेल, 1 चालेल, इंटिजर्स चालणार आहेत. अप टू 7 हे सगळे तुम्हाला चालणार आहेत ब्रॅकेट एक्स म्हणून. मग या सगळ्यांसाठी तुम्हाला एक्स काय काय लागेल तर तुमचा एक्स हा इन बिटवीन लागेल. -1 आन्सर जर आणायचा असेल, -1 आन्सर आणायचा असेल तर इंटरवल कुठला पाहिजे बघा. तर तुमचा एक्स हा इन बिटवीन असेल, याचा लेफ्ट साइडला जर तुम्ही गेला तर तो -2 to असतो -1. राईट. -1 to 0. -1 to 0 इंटरवल घेतला तिथं y चा आन्सर असतं -1 म्हणजे ब्रॅकेट एक्स चा आन्सर. -1 आन्सर पाहिजे असेल तर हा लेफ्ट साइडला -1 पासून स्टार्ट झाला पाहिजे आणि राईट साइडला तो कुठपर्यंत गेला पाहिजे. 7 आन्सर पाहिजे असेल, y = 7 आन्सर पाहिजे असेल तर त्याला तुम्हाला इंटरवल लागतो 7 to 8 म्हणजे हा 8 पर्यंत गेला पाहिजे. हे तुमचं आन्सर आलं पाहिजे -1 to 8. राईट. किंवा इंटिजर्स मध्ये जायचं असेल तर त्याला तुम्ही असंही लिहू शकता. -2 पासून स्टार्ट करून तुम्ही डायरेक्ट 8 पर्यंत जाऊ शकता. असंही आन्सर तुम्हाला चालेल. बघून घ्या नीट. राईट. 8 ला इक्वल टू साइन नाहीये आणि -2 ला इक्वल टू साइन लागणार का आपल्याला. इथं पण इक्वल टू साइन नाहीये म्हणजे हा पण होणार तुमचा ओपन. बघून घ्या काय काय केलेलं आहे. एक्स इज इन बिटवीन -2 to 8. Finally you can write x belongs to -2 to 8 with open brackets. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला लॉजिक लावावं लागेल तरच हे क्वेश्चन हळूहळू पुढे सॉल्व्ह होतील. राईट. 49 to 59 आय टोल्ड यू. आज परत एकदा या दोन्ही कन्सेप्ट नीट बघून घ्या. एंट्रन्सच्या बुक मध्ये डोमेन रेंजचे बरेच क्वेश्चन्स आहेत, मॉड्युलसचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. उद्या आपण यातले स्पेशल टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार नेक्स्ट 2 डेज मध्ये. हा चॅप्टर तुमचा संपून जाईल. राईट. फक्त तुम्हाला डोमेन रेंज मध्ये यातला जो लॉगॅरिथमिक पार्ट आहे तो अजून आपल्याला घ्यायचा आहे. लॉगॅरिथम यातच घुसवले त्यांनी सगळ्यांनी, त्यातला पण आपण नंतर घेणार आहे. आपण लॉगॅरिथमिकशी रिलेटेड डोमेन रेंज तो सगळा पार्ट आपण कव्हर करून घेऊ. नो प्रॉब्लेम. फक्त जो डोमेन रेंजचा कन्सेप्ट आहे किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, लिस्ट इंटिजर फंक्शन घेतलं नाही आपण, फ्रॅक्शन फंक्शन त्या गोष्टी कव्हर करून घ्या. पुढच्या याच्यात आपण बाकीचे पटापट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. याच पॅटर्न मध्ये तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये काय क्वेश्चन करतील ते पण कम्प्लीट करून घ्या. मीटिंग क्लोज होईल 1 मिनिटामध्ये. ठीक आहे.